अमेरिका व इराण युद्धाचा व्यावसायिक सिलेंडर पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे आणि याच परिणामामुळे जे आहे जळगाव शहरातला अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते या ठिकाणी संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातलं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातलं प्रसिद्ध असं कृष्णा बरीज सेंटर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील जर आपण विचार केला तर कमर्शियल सिलेंडरचा फक्त 2 दिवस पुरेल एवढा साठा या ठिकाणी शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता सध्या तरी कमर्शियल सिलेंडरची या ठिकाणी बुकिंग बंद आहे आणि बुकिंग बंद असल्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जे आहे कशा पद्धतीने दिवस भागवायचे असा प्रश्न या ठिकाणी आता हॉटेल व्यावसायिकांसमोर निर्माण झालेला आहे। एकीकडे बुकिंग बंद आहे तर दुसरीकडे जे आहे अद्यापही व्यावसायिक सिलेंडर संदर्भातल्या कुठल्याही सूचना नाहीत। त्यामुळे आता पुढच्या परिस्थितीला कसा हाताळायचा असा मोठा प्रश्न जो आहे या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांसोबत निर्माण झाला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगणार नेमकं कशी परिस्थिती आहे सध्या आमच्याकडे 2 दिवसाचा स्टॉक पडलेला आहे, पण भविष्यात आता आम्ही वेगळी व्यवस्था चुल्यावरती करण्याची व्यवस्था आम्ही बघतोय नवीन सोर्स करण्याचा। बुकिंग बंद झाली का? बुकिंग सध्या आता नाहीच आहे ना, अजून 1-2 दिवस आमच्याकडे स्टॉक आहे आता सध्या। त्यांच्याकडून काय सांगितलं सिलेंडर मिळतंय नाही मिळत आहे काही सांगितलं नाही ते तर अजून तसं काहीच सांगत नाही अजून बारे। अच्छा, म्हणजे सांगत पण नाही आहे, पुरवठा पण होत नाही सध्या? नाही, पुरवठा सध्या तर नाहीच आहे ना। अच्छा, आणि बुकिंग पण घेतली जात नाही। आता कसं करणार आहे पुढे तुम्ही? आता पुढे आमचे एक डिझेल भट्टी आहे, आम्ही त्याचा परचेस करणार आहोत आणि ते जर मिळाली नाही तर मग लाकडाच्या याच्यावरचा सोर्स भट्टीवरचा करण्याचा व्यवस्था झाली आमची। बरं, भट्टी करताना तुम्हाला रॉकेलची पण आवश्यकता लागेल किंवा पेट्रोल? नाही, लाकडांची आवश्यकता लागेल। लाकडांची ते जर तुम्हाला वेळेवर उपलब्ध झाले नाही तर मग ते पण नाही मिळालं तर मग सध्या मग बंद करण्यासारखंच होऊ शकतं। मग आता आपल्याकडे काय कामगार किती आहे कामाला? कामगार आहेत आमच्याकडे 25 लोक आहेत। त्यांचा पण प्रश्न निर्माण होईल? हो, त्यांचा पण प्रश्न। सध्या तरी मोठं संकट आहे तुमच्यासमोर आता। हो। काही मागणी तुमच्याकडे सरकारकडे नाही। मागणी का की या संदर्भातली काही? सरकारकडे हीच मागणी की बुवा आम्हाला सिलेंडर जर व्यवस्थित मिळालं आम्हाला तर आमचा व्यवस्थित धंदा होईल, बाकी जे आमच्याकडे जे लोक काम करतात त्यांचं पोट पाण्याचा व्यवस्था चांगली होईल, व्यवस्थित होईल। तर एकंदरीतच सिलेंडरचा 2 दिवस पुरेल एवढा साठा या ठिकाणी आता हॉटेल व्यावसायिकांकडे आहे आणि 2 दिवसानंतर पुरवठा झाला नाही तर चुलीचा पर्याय या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे आणि त्यासाठी चुलीसाठी आवश्यक असलेली लाकडंही नाही मिळालीत तर हा हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे आणि हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांवर देखील या ठिकाणी बेरोजगार होण्याची वेळ येऊन या ठिकाणी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। त्यामुळे जळगाव शहरात आता व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे किंवा पुरवठ्याचा झाला परिणामामुळे या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक देखील संकटात सापडले असून खवय्यांना काही दिवस आता भरताची चव चाखण्यापासून या ठिकाणी वंचित राहावं लागणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।